नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कामगार विश्वास प्रतिष्ठेच्या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने श्री प्रवीण बबन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयुक्त रविराज इळवे, आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रवीण जाधव हे 1998 पासून गोदरेज अँड बॉईज कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तसेच ते अतिट गावचे सुपुत्र. अतिट या स्वतःच्या गावी तसेच परिसरातील इतर गावात CSR फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करीत असतात. CSR फंडातून जिल्हा परिषद शाळेत वॉटर प्युरिफायर, कवठे गावासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मिरजे गावात आधुनिक भात लावणी यंत्र मिळवून देण्यास सहकार्य केले. महाराष्ट्र हरित सेनेचे सभासद असून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमात मदत, अन्नदान आदी सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात. लॉकिम कामगार संघटना व लॉकिम कर्मचारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापनेत योगदान आहे. प्रवीण जाधव यांना विश्वकर्मा कामगार पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्या कंपनीतील सहकारी अधिकारी तसेच अतिट गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य तसेच अतिट विकास सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन आणि सर्व संचालक मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ यांनी अभिनंदन केले. सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात. प्रवीण बबन जाधव, ऑपरेटर, गोदरेज अँड बॉईज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड. यानंतर मनोज अनंत पाटील, मल्टी स्किल ऑपरेटर, टाटा स्टील लिमिटेड, तारापूर, MIDC बोईसर. कंपनी 27 नोव्हेंबर 1993 पासून कार्यरत असून एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, खंडाळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.